भोकरदन तालुक्यातील रजाडा हे छोटेसे खेडेगाव असून या ठिकाणी विविध जाती धर्माचे समाज बांधव राहतात। गावातील बौद्ध समाज बांधव हे शेतमजूर ऊसतोड कामगार असून त्यांनी लोकवर्गणी करून 22 लाख रुपये जमा केले, तर काही आर्थिक मदत लोकप्रतिनिधींनी यांच्या फंडातून घेऊन भव्य बौद्ध विहाराचे काम पूर्ण केले। तसेच या बौद्ध विहारात पुढे वाचनालय सुरू करण्यात येणार आहे असल्याने गोरगरीब विद्यार्थी यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे। त्याआधी तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामूहिक बौद्ध वंदना घेऊन विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले। आणि त्यामुळे आपला समाजाचा उभा राहता आपण जे बाबासाहेबांचे पायी घे आणि केवळ दलित समाज बाबासाहेबांचा पायी समजू नका। सगळ्या समाजाचे बाबासाहेब एका समाजाचे त्या सांगतात सगळ्यांनी आले पाहिजे नसते पाहिजे बाबासाहेबांना नमस्कार झाला पाहिजे। आपलं तिथे शिवाजी पुतळे समोर जाताना आपल्या वेळेला शिवाजी बद्दल भावना झाली होता, अरे वा काय शूरवीर शिवाजी होता, मोगलांचं राज्य समाप्त केलं, आपलं राज्य आणलं। तसं बाबासाहेबांच्या उदाहरणामध्ये लक्षात पाहिजे की या देशात दलित आदिवासी जे काही लोक होते त्यांना वर आणण्याचं काम बाबासाहेबांनी केलं, शिकायचा संदेश दिला। याच्यासाठी हे पुतळे आपण केले आणि त्याच्यामुळे समाजानं या गोष्टीची दखल घेतली पाहिजे। आणि मला असं वाटतं की दखल घेतोय समाज, घेत नाही असं नाही, समाज दखल घेतोय, पण यापेक्षा जास्त बाबासाहेबांचे विचार आत्मसात केले पाहिजे असं मला वाटतं। आणि सरपंच साहेब या गावचे सर्व ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच उपसरपंच त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं, ज्यांनी विकासासाठी धडपड करते अशी विकास बोर्डे व त्यांचे सर्व टीम आहे ना, म्हणते बरोबर खरं म्हणजे घंटेजीच्याही चरणी नतमस्तक होतो। आणि तुमच्या उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणी, ज्येष्ठ वडील, लाडके तरुण मित्रांनो, खरं म्हणजे आता दादा बोलून गेले, आम्ही म्हणत होतो आता दादा तुम्ही बोलले आम्ही जातो, म्हटले मला जायचं तुम्ही थांबा, जालन्याचा एक कार्यक्रम आहे। पण खरी एक गोष्ट जे दादांनी विश्लेषण केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं संविधान आणि ते संविधान नाव हा देश चालतो लोकशाहीचा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना एक मताचा अधिकार दिला, तो गरीब असो श्रीमंत असो कोणी असो, ही खरी लोकशाही कोणी आणली असेल देशामध्ये तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान। या रजाळा गावामध्ये जे या भव्य दिव्य अशा वस्तूचं लोकार्पण सोहळा संपन्न झाला। हा सोहळा संपन्न होत असताना या मागील जे सहकार्य आहे, सहकार्याची जी भावना आहे, या समाजाने अतिशय काबाड कष्ट करून आपला एक एक रुपया कष्टाचा जमवून या वास्तूसाठी जवळपास 22 ते 23 लाखाचा खर्च समाजाच्या माध्यमातून केला। परंतु जे काही थोडंसं काम अपुरं असल्यामुळे कारणानं या आमच्या या गावातील उपसरपंच विकासभाऊ बोर्डे यांच्या माध्यमातून त्यांनी आमदार संतोषभाऊ दानवे असतील, तसेच कुचे साहेब असतील, यांच्या माध्यमातून निधी आणून या विहाराचं, या वास्तूचं उर्वरित काम पूर्ण केलं। म्हणून मी समाजाच्या वतीनं त्या आमच्या विकासभाऊचं सुद्धा या ठिकाणी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि इथून पुढं जे काही आमच्या आणखी काही जे काही गावाचे जे समस्या आहेत ते त्या नक्कीच सोडवतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। आणि तसंच जवळपास पाहता आमचं गाव लोकसंख्येने खूप छोटं आहे, परंतु लोकसंख्येच्या हिशोबात हे जी वास्तू झाली, या वास्तूचं सर्वत्र कौतुक होतं, हे आमच्या गावासाठी आणि आमच्या समाजासाठी अभिमानास्पद आहे। म्हणून मी पुन्हा एकदा आमच्या गावचे उपसरपंच विकासभाऊ बोर्डे यांनी जो निधी मिळवून दिला त्यांचं या समाजाच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपले।